बद्दलच्या अपप्रचारानं संताप व्यक्त केला जातोय। मौलाना म्हणतो श्रीकृष्ण नमाज पठण करायचे आणि त्यावरून वाद उफाळला। हा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांनी श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 10 हवाला दिला, ज्याचा अर्थ त्यांनी चुकीच्या पद्धतीने लावलाय। यावर संत समाजानं सक्त आक्षेप घेत हे हिंदूंच्या श्रद्धेवर आणि भावनांवर थेट आक्रमण असल्याचं म्हटलंय। अनेक हिंदू संघटना आणि साधूंनी मौलाना याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ पाकिस्तानात हद्दपार करण्याची मागणी केली आहे। हमारे भाई अगर बुरा न माने तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6 अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए। योगी युज्जीत सततमात्मानं रहसि स्थिता एकाकी अच्युतात्मा निराशीर परिग्रह, जिसमें कृष्ण जी अर्जुन से कह रहे हैं कि हाय अर्जुन, ईश्वर की जब पूजा करो तो पूरे शरीर का योग करो। योगी यूपी वाला नहीं, योगी युज्जीत सततमात्मानम, पूरे शरीर का योग करो। यानी पूजा सिर्फ खड़े होकर नहीं, पूरे शरीर के साथ होनी चाहिए और पूरे शरीर का योग होना चाहिए। आज हिंदू धर्म में चले जाइए, सिर्फ ऐसे हाथ उठाएंगे, ओम नमः शिवाय, बस हो गई पूजा। मथुरा कृष्ण जन्मभूमी, काशी विश्वनाथ मंदिर आणि संबलच्या संदर्भात एकत्रित येऊन सामंजस्याने हे विषय मिटवावे अशा पद्धतीने गाईडलाईन्स दिल्या असता अशा पद्धतीने मुद्दाहून हिंदूंच्या देवदेवतांवर टीका टिप्पणी करून भारतामध्ये दंगलखोर वातावरण करण्याची या मुल्ला आणि मौलवींची इच्छा असावी आणि त्याच्यावरती निश्चित शासनाने कारवाई करावी। आम्ही देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याकरता संबंधित पोलीस स्टेशनला जात आहोत। तर भगवान श्रीकृष्णाचा अपमान करणाऱ्याला ठोकून काढायला हवं, बरळणाऱ्या मौलाना जर्दिस बाबत पडळकरांनी हे वक्तव्य दिलंय। त्याला मौलानाला आधी पहिला ठोकला पाहिजे, त्याला चांगला बडवला पाहिजे, त्यानं पहिला त्याचा डीएनए चेक केला पाहिजे। त्याचा डीएनए चेक केला तर त्याच्या लक्षात येईल की तो हिंदूच आहे। त्यामुळे कृष्ण काय आहे, कृष्ण कोण होते हे अख्ख्या जगाला माहित आहे। कुणीतरी मौलानानं बोलावं आणि त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करावं अशी काही आम्हाला आवश्यकता आहे असं अजिबात वाटत नाही। परंतु त्या मौलानाचा डीएनए चेक करण्याची गरज आहे। डीएनए चेक केल्याच्या नंतर मग तो कृष्ण मंदिरात 24 तास बसेल अशी व्यवस्था होईल। प्रत्येक धर्माच्या माणसानं दुसऱ्या धर्माची लोक दुखावली जाणार नाही ही भूमिका घेतली पाहिजे। परंतु याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की हे वक्तव्य म्हणजे कुठेतरी हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी केलेलं कटकारस्थान आहे आणि याच्या बाबतीमध्ये संबंधित पोलीस यंत्रणेनं चौकशी केली पाहिजे आणि अशा पद्धतीचा वाद लावण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मी जाहीरपणाने निषेध